तथागत भगवान गौतम बुद्धाने समानता आपल्या तत्वाच्या माध्यमांमधून संपूर्ण विश्वाला दिलेली आहे। तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार स्त्रीला मार्गदर्शक ठरू शकतात। भारतीय संस्कृतीमधील पहिली स्त्री स्वातंत्र्याची चळवळ म्हणून प्रजापती गौतमीच्या नेतृत्वाखाली स्त्रियांना भिक्खुनी संघात प्रवेश दिला गेला आणि निर्वाणीचे द्वार त्यांना खुले केले। अर्थात भगवान बुद्धाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एक व्यक्ती म्हणूनच होता हे सिद्ध होते। स्त्रियांना स्वतंत्र अवकाश निर्माण करून देऊन भगवान बुद्धाने स्त्रीच्या आत्मोन्नतीसाठी तिच्या समस्यांची उकल केली आणि स्त्रीच्या समस्येचे स्वरूप बघितले तर त्याला जबाबदार स्वतः स्त्रीच आहे, कारण तिने स्वतःच काही समस्या निर्माण करून घेतलेल्या आहेत आणि त्या समस्येमध्ये अडकण्याचे प्रयत्न तिने केलेले आहेत। समाजामध्ये वावरताना स्त्रीने स्वतःलाच वेगवेगळ्या प्रतिमांमध्ये बंदिस्त केलेले आपल्याला दिसते। पत्नी असेल, आई असेल, प्रेयसी असेल, या प्रतिमा तिने निर्माण करत असताना त्याला आदर्शतेचं स्वरूप देण्याचा तिचा प्रयत्न सतत सुरू असतो। आदर्श पत्नी, आदर्श माता यातच ती गुरफटून जाते। समाजामध्ये वावरताना तिच्या मनाची घालमेल कुतरवड होते। एक पतिनिष्ठेची प्रतिमा तर तिच्या मनावर इतकी बिंबवली जाते की पतीने तिची कितीही प्रतारणा केली, विश्वासघात केला, तरी ती पतिनिष्ठ राहून ती एक अपमानित जीवन जगत असते। तिच्या मनाला हे पटत नसूनही हजारो वर्षाची ही विषम मानसिकता ती झुगारायला तयार नसते। काही विचारवंत बुद्धिजीवी स्त्रिया आपले एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतात, त्यांनी केलेलं आहे। त्या एक व्यक्ती म्हणूनही जगतात। मनावरील परंपरागत ओझे सद्विवेक बुद्धीने काढून टाकतात। विषमतावादी, निरर्थक परंपरावादी समाज व्यवस्थेचा त्या विषम संस्काराच्या चौकटीत त्या राहण्यास तयार नसतात, तेव्हा त्या समाजाच्या रोषाला कारणीभूत ठरत असतात। समाजाला तिचे स्वरूप समजत नाही। समाजातील बऱ्याच लोकांच्या मनात तिच्याविषयी गैरसमज असतो आणि हा गैरसमज खरे तर अज्ञानामुळे निर्माण होत असतो। अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या पंचकन्यांचा आदर्श स्त्री मनावर तिच्या लहानपणापासून रुजविल्यामुळे ती या निरर्थक आदर्शामुळे स्वतःचे अस्तित्व विसरून जात असते। आज या स्त्रियांना या निरर्थक आदर्शांविषयी कळायला लागले, त्या स्त्रियांनी स्वतः या परंपरावादी अज्ञानापासून आपली मुक्ती करून घेतलेली आहे। अशा काही सुशिक्षित बुद्धिवादी स्त्रियांनी परिवर्तन केले, परंतु ज्या समाजात ती वास्तव करतात तो समाज डोळस अजून झालेला दिसत नाही। त्या समाजाचा तिच्याविषयीचा दृष्टिकोन बदलला नाही तर ह्या ज्या समस्या पूर्वी होत्या त्या आजही जशाच्या तशा कायम राहतील यात शंका नाही।